आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन या भागात होणार जोरदार ते मुसळधार पाऊस. ऑगस्ट आपण खूप पाठीमागच्या आठवड्यापासून सांगत होतो की 8 ऑगस्टपासून पाऊस हा कमी होणार आहे किंवा रजेवर जाणार आहे. तर त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, आजपासून पाऊस हा थोडा उत्तर महाराष्ट्रात ते उत्तर भारतातच त्याचं थोडं वातावरण हवेचा पोषकपणा आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील पाऊस हा विदर्भ वगळता घटणार आहे म्हणजे काय, पूर्ण पाऊसच बंद होईल असं समजायचं नाही. दुपारी साधारणपणे दररोज 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत स्थानिक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तो भाग कोणता असेल, कसा असेल, याच्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो की आज 8 तारीख आहे. तर आजसुद्धा सकाळी आपल्याला थोडं एवढा प्रखर सूर्यप्रकाश आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. त्याचं कारण की थोडे धुंदाकपणा आलेला असेल आणि हवेत काही प्रमाणात मॉइश्चर असल्यामुळे थोडं धुंदाकच असणार आहे. आणि त्याचं आपल्याला म्हणजे साधारणपणे आजसुद्धा दुपारनंतर एक 5-6च्या दरम्यान जो कर्नाटक बॉर्डरलगतचा भाग आहे आपला, कलबर्गी आहे म्हणजे सोलापूर लातूरचा काही भाग, तसेच बीड धाराशिवचा काही भाग आणि धाराशिव जिल्ह्यातील समजा परांडा आहे किंवा खाली करमाळा आहे, अहिल्यानगरपर्यंत ढगाळपणा येऊन काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पण त्याचं असं की नाही पाऊस सुरू झाला की आपला रिपरिप बंदच नाही, अशी स्थिती राहणार नाही. आणि उद्या मात्र मित्रांनो, उद्या आपल्याला त्यामध्ये आणखी घट झालेली दिसेल. आणि परत 10 तारखेला थोडं आणखी वातावरणामध्ये काही स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस येईल थोडाफार, आणि पाऊस हा टाळण्याचाच प्रयत्न करेल. 11 तारखेच्या दुपारी साधारणपणे मित्रांनो, मी तुम्हाला वेळ देतोय, 11 तारखेला दुपारी 2 नंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, बीडचा काही भाग, सोलापूर जिल्ह्यात, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, त्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळं पावसात खंड वगैरे काही नाही, फक्त थोडा काही भाग जवळपास 17-18 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारच नाही. आणि उर्वरित जे काय 10-12 जिल्हे आहेत त्या ठिकाणी वातावरण हे पावसासाठी पोषकच राहणार आहे. त्यामुळं घाबरूनही जाऊ नका आणि जास्त आनंदी होऊ नका. पाऊस उघडला करू नका. ही माझी एक तुम्हाला सांगण्याचं म्हणजे एक विनंती आहे. आणि नंतर पाऊस हा साधारणपणे 12 तारखेलासुद्धा वातावरणामध्ये जास्त बदल होईल. आणि नांदेड ते सोलापूर म्हणजे बीड आहे, त्यामध्ये धाराशिव आहे, नांदेड आहे, या परिसरामध्ये थोडं पावसाचं प्रमाण वाढणार आहे 11 तारखेला रात्रीच. आणि 12 तारखेला त्यामध्ये काही प्रमाणात घट येऊन पाऊस हा पुन्हा आणखी मागे सरल्यासारखा वाटेल. आणि एक लो प्रेशर तयार होईल, ही अशी काही स्वप्न दाखवणं हे थोडं चुकीचं आहे. कारण त्याची कारणे अनेक आहेत. लो प्रेशर सध्या तर सहजासहजी तयार होणार नाही. त्याने खूप कौतिक केलं. रोज उठलं की एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्ये तयार होत होता. आता परतीच्या पावसाची चाहूल लागणार आहे. आणि परतीचा पाऊस हा राजस्थानकडून, तिथं हवा गरम होत असते आणि ते मॉइश्चर परत आपल्याला ढकललं जातं. आणि
त्याचा आपल्या महाराष्ट्रातील जो भाग आहे पावसातून वंचित राहिलेला किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळं आपल्यापर्यंत अरबी समुद्रातील मॉइश्चर पोचू शकलेलं नसतं, ते भारताच्या सपाट भागातून परत येताना आपल्याला तो पाऊस पडत असतो. पण यावर्षी थोडं परतीच्या पावसाचं सुद्धा म्हणजे आपल्याला जास्त कौतिक करता येणार नाही, कारण पाऊसच भूभागावर पडलेला नसल्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता तयार होणंसुद्धा कठीण आहे. हे जे 2-4 हवामान तज्ज्ञ म्हणून मिरवतात, पंजाबराव आहेत, हे मोडकरी तोडकरी आहेत, ते चिकणे फिकणे आहेत, ते लोक कुठंतरी छोट्याशा भागाचा अंदाज देतात आणि महाराष्ट्रातला एल निनोवर काय परिणाम नाही, कुठं डॉल्फिनच म्हणून काहीतरी बोलला तो तर तोडकरी. तर कसलं काय करताय तुम्ही? कुठं पाऊस पडला आहे? तुम्ही जरा फिरा. काही ठिकाणी अद्याप मातीच पूर्ण ओली झालेली नाही. आत्ता जर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो बघा, आज सकाळची आर्द्रता ही किती आहे? 31% आहे. तापमान 25.4 आहे अंश सेल्सिअस. मग हे कुठनं येणार आहे हा पाऊस? कसं असतंय समजा तुम्हाला मी हे पहा, हे जे आर्द्रताचं मीटर आहे ते सुलटं करून दाखवतो तुमच्या, म्हणजे लक्षात येईल. तुम्हाला जर समजलं तर बरं होईल, पण नाही आपल्याला दाखवता येत नाही सुलटं समजा. तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे की तुम्ही घाबरूही नका. आपल्याला याच्यावर उपाय हा सरकारनेच करावा लागणार आहे. हे अंदाज मी जरी पाऊस सांगितला म्हणून पाऊस येतो असं नसतं. पाऊस कुणीच, कुठलाही अभ्यासक, कुठलाही अंदाज देणार मी पाऊस पाडला म्हणून जर टिमक्या वाजवत असेल तर त्याचा तो मूर्खपणा आहे. कारण फक्त तुम्हाला पावसाचं कसे मुवमेंट आहेत त्याच्यावर बोलून तो कधी येऊ शकतो हे काय ज्योतिषशास्त्र नाही. मी भूत काढून दिलं म्हणून तुझा माणूस वाचला असं म्हणायची गरज नाही. तर मित्रांनो बघा, आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. दादाकडे पूर्ण जे काय लॉजिक असतं ते शास्त्राला धरून असतं, त्याला विज्ञानाची साथ असते, रडार सॅटेलाईटच्या व्ह्यू असतात, त्याचं निरीक्षण करून आपण अंदाज देतो. ओके, धन्यवाद, शुभ दिवस. दादाला सपोर्ट करा.